शशिकला चिखले मॅडम, एक नजाकत, एक निस्वार्थ ओळख, सेवेतील निष्ठा, माणुसकीतील आपुलकी. मुख्याध्यापिका सौ शशिकला चिखले यांना आमचं शब्दात न मावणारं आभार प्रदर्शन. लेखन अरविंद मोडवे, अभिवाचन उमेश शिंदे. मॅडम, शब्द हरवून जातात जेव्हा तुमच्या कार्याबद्दल लिहायचं ठरतं. कारण कामाचं मोजमाप करता येत नाही जेव्हा ते मनापासून जीव लावून केलं जातं. तुम्ही शिक्षक नव्हता फक्त, तुम्ही शाळा होतात. तुम्ही एक वेळ होता जिथे माणुसकी शिकवली जायची. मायाळूपणानं भिजलेली तुमची नजर कोणालाही न दुखावता कशी इतकी स्पष्ट ठरायची, हेच नवल आहे मॅडम. मुख्याध्यापक होणं म्हणजे खुर्चीत बसणं नव्हे. मुख्याध्यापक म्हणजे प्रत्येक शिक्षकाच्या पाठीशी उभं राहणं, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात प्रकाशाची वाट दाखवणं. शाळेचं अंगण तुमच्या पावलांनी पुन्हा पुन्हा जागं झालं. दरवाजावरची घंटा तुमच्या वेळेवर पोहोचण्याच्या शिस्तीतून वाजली मॅडम. तुमचं काम म्हणजे शाळेसाठी फक्त काम नव्हतं, ते शाळेवरचं प्रेम होतं. मॅडम, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू मुलांच्या डब्यातल्या पोळी इतकं गरम वाटायचं. तुमचा प्रत्येक निर्णय शिक्षकांशी बोलून, ऐकून, समजून घेतला जायचा. प्रामाणिकपणाचं तुमचं दुसरं नाव. कधी कोणाच्या बोलण्यावर रागावला नाही, कधी कुणाच्या शब्दांनीही दुखावलं नाही. तुमचं बोलणं सौम्य आणि तुमचं ऐकणं तर जणू समोरच्याच्या मनात शिरण्याची कलाच. तुम्ही उपशिक्षिका म्हणून सुरू झालेला प्रवास मुख्याध्यापिका पदापर्यंत गेला, पण तो चढ नाही वाटला. कारण पायऱ्या चढताना तुम्ही सर्वांना हात द्यायला विसरला नाहीत. नवीन शिक्षक असो की ज्येष्ठ शिक्षक, सर्वांनाच वागणं शिकवलं. पालकांशी संवाद कसा ठेवायचा, मुलांचं मन कसं जिंकायचं. तुमचं व्यक्तिमत्व हेच आमचं मार्गदर्शन होतं. मॅडम, तुमचं हळवेपण कोणालाही गैरवरून टाकतं. कधी चुकून एखादी गोष्ट चुकीची झाली ना, तरी राग न दाखवता सोपं आहे, पुढच्या वेळेस जपून कर, इतकंच म्हणायचं. विद्यार्थ्यांना लीला पुनावाला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी तुम्ही सातत्याने पाठपुरावा केला. शासनाच्या योजना घरपोच मुलांपर्यंत याव्यात, हे तुमचं ध्येय होतं. तुमच्या कार्यकाळातच पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक प्रथम क्रमांकाने शाळेला मिळाला. ही तुमच्या नेतृत्वाची साक्ष आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार, आंबेगाव तालुक्यातील प्रथम क्रमांक, तसेच 3 लाख रुपयांचं बक्षीस, हे सर्व तुमच्या कर्तृत्वाचं फळ आहे. गड किल्ले स्पर्धा, परसबाग स्पर्धा, तालुका स्तरावरील अनेक स्पर्धा, सर्वच ठिकाणी शाळेचा झेंडा उंचावत ठेवला. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जिल्हास्तरीय क्रीडा यश सुद्धा तुमच्या काळात मिळालं. हे सगळं शक्य झालं कारण तुमचं लक्ष फक्त हजेरीवर नव्हतं, तर गुणवत्तेवर होतं. मॅडम, तुम्ही रेकॉर्ड सांभाळताना फाईल फक्त नीट ठेवली नाही, तर इतिहास जपला. शाळेची बाग फुलवली, मन फुलवलं. शाळेच्या प्रत्येक भिंतीवर तुमचा स्पर्श राहिलाय. कधी शाळेला निधी कमी पडला ना, तर तुमचाच खर्च केला. फलक बदलायचा असेल किंवा मैदान साफ करायचं असेल, तुम्ही कधी मागं वळून पाहिलं नाही. मुलांचं यश, शाळेचं यश, हे तुमचं वैयक्तिक यश वाटायचं. त्या प्रत्येक ट्रॉफीत तुमचा घाम मिसळलेला असायचा. तुमचं प्रमोशन झालं तेव्हा गावभर कोणालाच निमंत्रण दिलं नव्हतं, तरी शेकडो माणसं स्वतःहून आली होती. हा त्याग, निष्ठा आणि माणुसकीचा सन्मान होता. तुमचं जे काही बोलणं असायचं ते सगळ्यांचं
ऐकून होतं. संवादाच्या दरवाजावर कधीही कुलूप नव्हतं. काम वेळेत व्हावं हे तुमचं वेड नव्हतं, ते तुमचं शिस्तप्रिय स्वप्न होतं. पण त्या स्वप्नाला जपताना तुम्ही कधी स्वतःला त्रास घेतला, कधी कधी रडूनही घेतलं, पण दुसऱ्याला दुखवण्याचं पाप केलं नाही. आज तुम्ही सेवानिवृत्त होतात, पण आमच्या हृदयातून बिलकुल नाही बरं का. तुमचं नाव शाळेच्या इतकंच पक्क झालंय की आम्ही शाळा म्हणताच शशिकला चिखले मॅडम आठवणार. म्हणूनच शब्द थांबतात, पण आठवणी चालत राहत आहेत. तुमचं कार्य, तुमची शिस्त, तुमचं प्रेम हे आम्हाला आयुष्यभर पाठबळ देत राहील. तुमच्या पुढील आयुष्यासाठी आम्हा सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा आणि आभार. मॅडम, तुमचं कार्य आम्हाला मार्गदर्शक ठरेल. तुमचं स्मरण आमचं प्रेरणास्थान ठरेल. धन्यवाद.